विकसित आणि महत्त्वाचं महानगर. या महानगराच्या अनेक समस्यांपैकी महत्त्वाची समस्या कचरा. कचरा, त्याचे विलगीकरण, त्यावरची प्रक्रिया, त्याचा पुनर्वापर, त्याचे विघटन, वेळेत प्रक्रिया न केल्यास मानवी आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम, अशा एक ना अनेक. पुण्यात दर दिवशी सुमारे 2000 ते 2100 टन इतका घनकचरा म्हणजेच सॉलिड वेस्टची निर्मिती होते आणि 150 ते 200 टन इतका हरित कचरा म्हणजेच ग्रीन वेस्टची निर्मिती होते. कचऱ्याची निर्मिती जितक्या जलद आणि सोप्या पद्धतीने होते तितकीच त्यावरची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि क्लिष्ट. आणि म्हणूनच त्या समस्येवर समाधानकारक उत्तर घेऊन 2013 साली युनिटी ग्रीनची स्थापना झाली. क्लीन अँड ग्रीन टुमारो हे ब्रीदवाक्य घेऊन युनिटी ग्रीन 2013 सालापासून कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून तो पुनर्वापरायोग्य उत्पादित करीत आहे. हे काम जलद पण गुणवत्तापूर्ण करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची सोबत असायला हवी, म्हणून युनिटी ग्रीनने स्वतः संशोधन आणि विकास यावर भर देऊन लागणारे नवे तंत्रज्ञान स्वतः उत्पादित करायला सुरुवात केली. प्रक्रिया चालू केल्यानंतर हरित कचऱ्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, झपाट्यानं पसरणारे संसर्ग आजार कमी करता आले. कचऱ्यावर प्रक्रिया करताना त्याची विभागणी वेस्ट टू एनर्जी आणि वेस्ट टू वेल्थ अशी केली आहे. वेस्ट टू एनर्जी या संकल्पनेअंतर्गत शिंदेवस्ती, कात्रज आणि पाषाण असे 3 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये बायोमास, फायरवूड, वूड चिप्स, सॉडस्ट, पेलेट, ब्रॅकेट, कंपोस्ट या गोष्टींची निर्मिती होते. वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेअंतर्गत कल्याणी नगर, औंध आणि पेशवे पार्क असे 3 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये कोकोपीट, कोर फायबर, कोकोपीट ब्लॉक, कोको चिप्स, कोर्नयार्ड, डोरमॅट, कोकोपीट कंपोस्ट या गोष्टींची निर्मिती होते. आणि इथेच न थांबता बायोमास पासून CNG आणि इथेनॉल सारख्या पर्यावरणपूरक इंधनाची निर्मितीचे कामही सुरू केले आहे. अशा प्रकारे शहरातील हरित कचऱ्यावर काम करणारे आम्ही युनिटी ग्रीन एकमेव आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. मानवी आरोग्य सुधारावे, स्वच्छ भारत संकल्पना दृढ व्हावी यासाठी आम्ही युनिटी ग्रीन कटिबद्ध आहोत.